पण मुळात सरकारच्या दिरंगाई कारभारामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे आता डी दयाभाई कंपनीला 2800 कोटी रुपयांचा TDR जाणार आहे। या सरकारनं ठरवून वेळ काढूपणा केल्याचंच आता स्पष्ट झालंय। हो, यातील कथित भ्रष्टाचार झाकायचा होता म्हणून सरकारच्या वतीनं लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया देताना आम्ही माहिती घेऊ, आम्ही चर्चा करू, चौकशी करू अशी दिशाभूल करणारी उत्तरं दिली। ठाण्यातील 2800 कोटींच्या TDR घोटाळा म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तुम्ही रडल्यासारखं करा असाच प्रकार आता उघड झालाय। यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकारचे अन्य प्रतिनिधींनी मौन का बाळगलंय हा मुद्दा आहे। याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे। लोकशाही मराठीची ही प्रमुख मागणी आहे। यातील सत्य त्यांनी तातडीनं जनतेसमोर आणायला हवं असं आता म्हटलं जात आहे। या सगळ्या विषयी खरं तर सरकारच्याच म्हणजेच सामान्य माणसांच्या हक्काच्या तिजोरीवर 2800 कोटींच्या TDRचा हा डल्ला मारला जात असतानाही एकही मंत्री वा लोकप्रतिनिधी यावर रोखठोक बोलत नाहीये। समाजाचे प्रतिनिधी म्हणून लोकशाही मराठीनं जबाबदारीपूर्वक या संदर्भात आवाज उठवलाय, त्यावर संबंधित प्रतिक्रिया देत नाहीये। अधिवेशनात विरोधकांनी प्रश्न उपस्थितही केले आहेत, त्याचं सुद्धा उत्तर दिलं जात नाहीये। याचाच अर्थ ही प्रशासनाचीच भ्रष्ट मिलीभगत आहे का? हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आता उपस्थित होतोय। सरकारी दप्तर दिरंगाईमुळे तब्बल 2800 कोटींचा TDR आता खासगी कंपनीला द्यावा लागणार आहे आणि याची जबाबदारी आता कोण घेणार? सामान्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कोण आणि कधी ठोस कारवाई करणार? हा मुद्दा आता उपस्थित होतोय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे ठाण्याला। मनीष, या ठिकाणी आता मात्र तो बोर्ड बदलला असल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय घटनास्थळी? लागे आपण जर बघितलं तर हेच ते ठाण्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावरती जो गेट आहे तो गेट आता बदलण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर या आधी मुख्य हा जो गेट आहे त्या गेटचा जो प्रवेशद्वार आहे तो हा प्रवेशद्वार आहे आणि इथे पहिली जी पाटी होती ती महाराष्ट्र शासन वन विभाग मौजे नौपाडा निसर्ग पर्यटन केंद्राचं उद्घाटन माजी मंत्री बबनरावजी पाचपुते मंत्री असताना यांच्या शुभ हस्ते झाली होती। ही पाटी आधी याची पूर्ती देते की हे पाटी हे केंद्र जे आहे ते वन विभागात होतं, पण मात्र आता ठाणे महानगरपालिकेचा हा जो बोर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। हा चितळसर मानपाडा ठाणे महानगरपालिका पार्क आरक्षण 4 आणि हा प्रवेशद्वाराचा हा जो गेट आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर ठाणे महानगरपालिका ठाणे आणि ह्या प्रभात फेरी जी या ठिकाणी होते, प्रभात फेरी काढण्याची वेळ जी या ठिकाणी दाखवली जाते ती 5 ते 7:30 वाजेपर्यंतची आहे आणि त्याच्यासाठी एक मूल्य हे घेतलं जातं ते प्रति व्यक्तीप्रमाणे ते देखील या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आलेला आहे की 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी किती पैसे आकारले जाणार, हा जो दर जो आहे तो देखील या ठिकाणी लावलेला आपल्याला बघायला मिळतो। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर दुसरा एक जो बोर्ड आहे तो ठाणे महानगरपालिका ठाणे प्रिय नागरिक उद्यानाचं आरक्षण देखभाली खाली आहे, कृपया आपण सहकार्य करावे अशा आशयाचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी बोर्ड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। पण मात्र दुसरीकडे जर बघितलं तर ही जी केबिन आहे या कॅबिन मध्ये जे अधिकारी आहेत ते मात्र वन विभागाचे अधिकारी आहेत की ठाणे महानगरपालिकेचे ते आपण जरा जाणून घेऊया। तर तुम्ही वन विभागाचे अधिकारी आहेत की ठाणे महानगरपालिकेचे? फॉरेस्टचे अधिकारी आहेत। मग आता सध्या हे जे दर या ठिकाणी जो फलक लावलेला आहे हा दर महानगरपालिका घेणार की वन विभाग घेणार आहे? अजून काय नाही, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढे। पण आधी जो बोर्ड या ठिकाणी होता होता पहिला, हा पण आधी जो बोर्ड होता वन विभागाचा तो आता काढून या ठिकाणी महानगरपालिकेचा बोर्ड लावण्यात आलाय। हा कधीपासून लावण्यात आलाय? एप्रिल मध्ये एप्रिल म्हणजे 2 महिन्यापूर्वी लावण्यात आलाय का?
तर अधिकारी जे आहेत इथले या गेटवरती आपल्याला आपण पाहतोय की ते देखील सांगतात की दोन मनीष त्यांना विचारा ना, हा बोर्ड नेमका कोणी लावला? आणि मुळात तुम्ही जो प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारला की इथं जो प्रवेशासंदर्भात आकारला जाणारा निधी आहे तो वन विभागाला जाणार की महापालिकेला जाणार, त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाहीये. हा बोर्ड नेमका कुणी लावला हे विचारा ना त्यांना. हा जो बोर्ड जो आहे जो लावलेला आहे तो नेमका कोणी लावला बोर्ड? हा जो बोर्ड जो लावलेला आहे ठाणे महानगरपालिकेचा तो बोर्ड नेमका कोणी लावला? ते बिल्डर ते लोकांना लावले. कोण बिल्डर होते ते? जी डायाबाई म्हणून. डी डायाबाई कंपनीचे का? आणि हे जे बिल्डरचा आता काय दर जे संबंध घेतले मनीष त्याच्या या ठिकाणी? बिल्डरचा काय संबंध? यामध्ये मूळ जागेचे बिल्डरचा मालक रोल कोण काय आहेत? होतो? मूळ जमिनीचे मालक नेमके कोण आहेत आणि बिल्डरचा काय रोल होतो या ठिकाणी? तर हे सगळे आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला डिटेल कळेल. एक त्यांचा केस चालू होता हा आणि केस जिंकल्यावर मग त्यांनी ताबा घेतला. मग आम्ही सुप्रीम कोर्टात न्यूज झालो. पण मात्र दुसरा प्रश्न उभा राहतो मनीष हा बोर्ड नेमका कोणी लावला विचारा त्यांना. ते म्हणतात की हा जो बोर्ड त्यांना लावलाय विचारा ना, त्यांना बोलू द्या ना मनीष. हा जो बोर्ड लावलेला आहे तो नेमका कोणी लावलेला आहे? आम्ही दुसरे लोक होतो ते आम्ही सांगू शकत नाही. आता मी आता आलो. बरं, हे जे दर जे आहेत जे नागरिकांकडून घेतले जात आहेत ते महापालिका घेणार आहे की वन विभागा? नाही, आतापर्यंत वन विभाग घेत होता. आता कोणीच घेत नाहीये. आता फक्त प्रभात फेरीवाल्या लोकांना सोडतो आम्ही. पण मग त्यांच्याकडून पण दर घेतले जाणारच ना? अजून त्यांच्यात हे आमच्या फलकमध्ये त्यांनी लावलंय ठाणे महानगरपालिका. त्यांचा दर नाही, हा आमचा दर आहे जुना. हा तुमचा जुना दर आहे, पण महापालिकेच्या नावाने का दर घेतले जात आहेत? तर ते बिल्डर झाले महानगरपालिका झाले. कोण बिल्डर? बरं, डी डाव आहे कोण बिल्डर कोण? जी डायाबाई. ठीक आहे. डी डायभाई कंपनी आणि ठाणे महानगरपालिका मुळात हे देखील वास्तव आहे की हे जे दर लावण्यात आलेले आहेत ते नेमके दर हे पैसे जे आहेत ते नेमकं कोण घेणार हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो लागवी. मनीष मुळात या ठिकाणी दोन मुद्दे आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या ठिकाणी 2 महिन्यात बोर्ड बदलला जातोच कसा? दुसरा मुद्दा, मूळ या ठिकाणी वन विभागाचं हे सगळं प्रकरण असताना बिल्डरचा इतका दबाव आहे का की महापालिकेला त्या ठिकाणी बिल्डर ऑर्डर देतात आणि बोर्ड लावला जातो? तिसरा मुद्दा, या ठिकाणी महापालिका आणि त्या डी दयाबाई कंपनीचं साटलोटं इतकं जवळीक आहे का की आम्ही मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं, पण मात्र एकत्र मिळून सगळा मलिदा खायचा. मनीष माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय? हो, एकंदरीत हे सर्व प्रकरण जर आपण बघितलं तर मुळात ज्या वेळेस डी डायभाई कंपनी जी आहे ती उच्च न्यायालयात गेली होती त्यावेळेस या जागेचा ताबा कंपनीच्या बाजूने गेला होता आणि त्यामुळेच महानगरपालिकेने या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो डी डायभाई कंपनीच्या बाजू मालकी हक्क दाखवण्यात आला होता. पण महापालिकेने असं म्हटलं होतं की जर हे आरक्षण महापालिकेने दाखलेलं आहे तर याची ही जागा जी आहे ती आम्हाला देण्यात यावी. त्याच्या ज्या काही अटी शर्ती होत्या त्याचं पालन करायला हवं होतं आणि त्या बदल्यात जो TDR जो आहे तो महापालिकेला डी डायभाई कंपनीला द्यायचा होता. त्यामुळे 2800 कोटींचा जो TDR आहे तो मिळत नसल्यामुळे ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात केस गेल्याच्या नंतर आता सध्या या बाबी आपल्याला स्पष्टपणे दिसतात की महापालिकेचं आरक्षण या ठिकाणी कसं काय पडलं, महापालिकेने या ठिकाणी कंपनीला TDR दिला आहे का? जर दिला असेल तर महापालिकेचं नाव या गेटवरती कसं आलं? या गेटवरती आधी जर वन विभागाचं नाव होतं संजय गांधी नॅशनल पार्क केंद्र म्हणून, ते नाव आता नाहीये, पण मात्र महानगरपालिकेचं नाव आलंय. तर महापालिकेने हे नाव देताना TDR आपला कंपनीला TDR दिला आहे का? मनीष हा सगळा झाला इतिहास, पण मुळात आता वर्तमान काय आहे? या ठिकाणी बिल्डर पोहोचला, त्या ठिकाणी या बिल्डरनं मनपाचा या ठिकाणी जाऊन बोर्ड लावला आणि बिल्डरच्या सांगण्यावरून तो बोर्ड त्या ठिकाणी लागला सुद्धा. मुळात ती परिस्थिती आहे. तिथं ती व्यक्ती पोहोचते कशी, मनपाचा बोर्ड लागतोच कसा, असे अनेक मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. याची उत्तरं तर सरकारला द्यावीच लागतील ना.
नक्कीच या सगळ्यांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहे, कारण की आता वन विभागाला देखील आदेश देण्यात आलेला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये ही स्पेशल लीव्ह पिटिशन जे आहे ते टाकायचे आहे. पण त्याआधीच हे बोर्ड वगैरे जे लागलेले आहेत आरक्षणाचा जागेचा आरक्षणाचा जो भाग आहे तो टाकण्यात आलेला आहे. पण आरक्षण महापालिकेच्या नावाने आरक्षण जे दाखवलं गेलंय याचा अर्थ त्या जागेचा TDR कंपनीला दिलाय का हे महापालिकेने आता स्पष्ट करायला पाहिजे. कारण की वन विभागाकडे जर परत ही जागा जाणार असेल तर या सगळ्या बाबींची माहिती ही महानगरपालिकेला, वन विभागाला आणि सर्वोच्च न्यायालयात ही सादर करावी लागणार आहे. कारण जर अगदी अगदी TDR मनीष, दिला- पण मुळात जर- बिल्डर ठाणे महानगरपालिकेचा बोर्ड कसा काय लावू शकतो? नियमांचं उल्लंघन आहे. सगळेच नियम आपल्या सोयीनुसार या ठिकाणी राबवले जातात आणि नियम तत्व सगळी काही गुंडाळून खुंटीला बांधली जातात. नक्कीच, कारण जर बघितलं तर खरं तर साधा सुद्धा अमाऊंट नाहीये, तर 2,800 कोटींचा TDR जो आहे तो महापालिकेला द्यायचा आणि त्याच्यामुळेच हे काही साठवणूक आहे का कंपनी आणि थेट महानगरपालिका आणि काही अधिकारी यात सामील आहे का, हे सगळं प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने ठाणेकरांना, खास करून जर आपण बघितलं तर गेल्या रविवारी ठाणेकरांनी मानवी साखळीच्या माध्यमातून हे वन वाचावं यासाठी आंदोलन केलं होतं. हे वन खरं वाचणार आहे का, खऱ्या प्रकारे न्याय हा ठाणेकरांना मिळणार आहे का, ही जागा हडपून एका कंपनीला TDRच्या माध्यमातून महानगरपालिकेला मोठा अगदी. TDR तो दिला जाणार आहे का, अगदी. हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. अगदी मनीष, लागली. तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा. या सगळ्या प्रकरणी स्थानिक आमदार